नमस्कार विद्यार्थ्यांनो. प्रथम वर्ष वाणिज्य शाखा विषय मराठी पाठ्यपुस्तक उत्कर्ष वाटाच्या या 8व्या सादरीकरणात मी प्राध्यापिका स्मिता ओंकाराम माळवे आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 6. याचे लेखक आहेत वसुंधरा काशीकर आणि पाठ आहे शरद जोशी यांच्यावरती. बघा, शिक्षण वसुंधरा काशीकर शिक्षण MA एफिल राज्यशास्त्र इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी मास्टर केलं आहे. मुक्त पत्रकार, निवेदक आणि हास्य लेखक म्हणून ते आहेत. IBN लोकमत, आता न्यूज 18 लोकमत या मराठी वृत्तवाहिनीवर सहसंपादक आणि वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. न्यूज 18 लोकमत वाहिनीवर काम करत असताना श्री नरेंद्र दाभोळकर, अनिल अवचट, अजय अतुल, शंकर एहसान लॉय, नादू महानोर, तात्याराव लहाने इत्यादी मान्यवरांसहित 300हून अधिक मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. 2010 साली IBN लोकमत वाहिनीवर काम करत असताना सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार म्हणून बेस्ट फिमेल अँकर अत्यंत मानाचा समजणारा मोठा सन्मान त्यांना प्राप्त आहे. सकाळ आणि साम TV पुणे येथे उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे. हिस्ट्री या वाहिनीसाठी गुणवत्ता नियंत्रक म्हणजेच क्वालिटी कंट्रोलर म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. MPSCच्या वर्गासाठी अध्यापन. सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात सहाय्यक अधिव्याख्याता असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत आहेत. गझल, शायरी, साहित्य, तत्त्वज्ञान, भाषा आणि राजकारण या विषयांची त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी पुस्तक देखील लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे शरद जोशी, शोध अस्वस्थ कल्लोळाचा. राजहंस प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. आणि आज आपण शरद जोशी यांच्यावरच्या या पुस्तकातला सारांश आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. लेखिका आहेत वसुंधरा काशीकर आणि पाठाचं नाव आहे शरद जोशी यांचं योगदान. शरद जोशींचं एक अर्थतज्ज्ञ, विद्वान, शेतकरी नेता, आंदोलनकर्ता, योद्धा, शेतकरी अशा वेगवेगळ्या शब्दात आजवर अनेकांनी मूल्यमापन केलेलं आहे. त्यांचा मोठेपणा सर्वमान्य आहेच, तरीही या पलीकडे अनेक पैलू शरद जोशींच्या व्यक्तिमत्वात होते. इतिहासात त्यांची नोंद शेतकऱ्यांना सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर संघटित करणारा नेता, त्यांच्यात स्वाभिमान, आत्मविश्वास जागवणारा विद्वान शेतकरी नेता अशीच प्रामुख्याने होईल. पण मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक मितींमधील ही एक मिती आहे. मी जेव्हा जेव्हा शरद जोशींना भेटले, त्यांच्याशी बोलले आणि त्यांना ऐकलं, तेव्हा तेव्हा त्यांच्या वेगळेपणाचे, लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचे कवडसे सापडत राहिले आणि मी ते पकडण्याचा प्रयत्न करत राहिले. शरद जोशींच्या साऱ्या जीवनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते यात्रिक होते. आणि जो यात्रिक असतो त्याला प्रयोग आणि प्रवास कसा चुकणार. सत्यशोधनाची त्यांची ही यात्रा अखेरपर्यंत सुरू होती. या यात्रिक वृत्तीवर अल्लामा इक्बाल साहेबांचा एक सुंदर शेर आहे. शायर म्हणतात, बहुत उसने देखे है पस्त ओ बुलंद, सफ़र उसको मंजिल से बढ़कर पसंद, सफ़र ज़िंदगी के लिए बर्ग ओ साज, सफ़र है हकीकत हजर है मजाज. शायर अशा एका माणसाबद्दल बोलतोय ज्याने प्रचंड जीवन पाहिलं आहे, अनुभवलं आहे. आयुष्यात त्या माणसाने खूप चढ उतार बघितले आहेत, तरीही त्याला मुक्कामाच्या ठिकाणापेक्षा प्रवासच अधिक पसंत आहे. प्रवास म्हणजे जणू काही आयुष्यातली अत्यावश्यक गरजेची शिदोरीच. प्रवास हेच सत्य आहे, तर विराम हा मृत्यू आहे किंवा माया आहे. हा शेर शरद जोशींना तंतोतंत लागू होतो. संस्कृतात एक वचन आहे, यह क्रियावान सह पंडिता. हे त्यांना अगदी चपखल लागू पडतं. ते पंडित तर होतेच, पण सक्रिय क्रियावान पंडित होते. अनेक विद्वान लोक आपल्या अवतीभोवती दिसतात, पण त्यांची विद्वत्ता समाजाच्या भल्यासाठी, काही समस्या सोडवण्यासाठी, मानवी जीवन सुखकर करण्यासाठी कामी लागताना दिसत नाही. स्वतःच्या ज्ञानसाधनेत ते अत्यंत रमलेले असतात. ही बोथट आत्ममग्नता मग माणसाला स्वार्थी बनवते, निबर बनवते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाणं, तिथल्या सुंदर अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या एअर कंडिशन हॉलमध्ये बसून पेपर प्रेझेंटेशन करणं, आपल्या रिझ्युमेमध्ये सातत्याने यादीची लांबी वाढवत नेणं आणि मग हेच काम होऊन बसतं. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फूल द्यावेत, फार नाहीत पण किमान 2 फुले देण्याचाही विसर पडतो. जोशींमध्ये ही निबरता कधीच आली नाही. त्यांची करुणा वांझोटी नव्हती. त्यासाठी त्यांनी किती भीषण किंमत चुकवली हा इतिहास साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याकडे सामान्यतः परिस्थिती अशी आहे की जो विद्वान आहे तो सार्वजनिक जीवनापासून दूर राहतो. कारण सार्वजनिक जीवनातला धबडगा, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा होणारा अपरिहार्य संकोच आणि अशांतता विद्वान लोकांना नको असतं.
ती त्यांना झेपत नाही आणि ते सार्वजनिक जीवनात उतरताना दिसतात, झोकून देऊन काम करतात. ते सामान्यतः अभ्यासू नसतात. शरद जोशी हे दोन्हींचं अद्भुत मिश्रण होतं. म्हणूनच एकाच वेळी अभ्यास आणि त्याला कृतीची जोड देणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये जोशींचं काम अग्रस्थानावर राहील. शरद जोशी हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होते. विज्ञानवादी या अर्थाने की विज्ञानात प्रयोग आणि पुरावे याशिवाय कशालाही स्थान नाही. निरंतर प्रयोग करत राहणं आणि आपण काढलेल्या निष्कर्षांची पुन्हा पुन्हा पडताळणी करत राहणं, मगच अंतिम निष्कर्षाप्रत येणं हा विज्ञानाचा गाभा आहे. जोशींनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचा समस्येचा शोध घेण्यासाठी स्वतः विकत घेऊन शेती केली. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी दरिद्री का राहतो आणि 1 किलो लोखंडाचे 1 किलोपेक्षा अर्धा ग्रॅमही जास्त लोखंड न करू शकणारा, न वाढवू शकणारा कारखानदार कसा श्रीमंत होतो, हे कोडं जेव्हा जोशींना पडलं तेव्हा ते शेतकऱ्यांच्या आणि कारखानदारांच्या मुलाखती घेत बसले नाही किंवा शेतकरी कारखानदारांना त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायला दिली नाही, तर युनोतून सरळ उठून त्यांनी आंबेठाण गाठलं आणि शेती सुरू केली. एडवर्ड जेनरने जसं 2 दशकांपेक्षा जास्त काळ अखंड अविरत संशोधन केलं आणि मग देवीचा विषाणू शोधला, अगदी तशीच साधना शरद जोशींची होती. त्या अर्थाने जेन्नरसारख्या वैज्ञानिकांना विज्ञानातले संत आणि जोशींना सार्वजनिक जीवनातले संत आपल्याला असं म्हणता येईल. भारतातील दारिद्र्याची अनेक कारणं अनेकांनी सांगितली. कोणी पूर्वकर्मात त्याची उत्तरं शोधली, कोणी नियतिवाद सांगितला, काहींनी इंग्रजांनी भारताची केलेली लूट हे कारण सांगितलं, जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता आणि समानतेचा अभाव हेही कारण सांगितलं गेलं, औद्योगिकरणाचा अभाव, वाढत्या लोकसंख्येने विकासाची फळं खाणं ही देखील कारणं सांगण्यात आली. पण जोशींनी सर्वप्रथम पुराव्याने दाखवून दिलं की शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या शोषणामध्ये ही कारणं दडलेली आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे दारिद्र्य आहे. शेतमालाला भाव न मिळण्याचं कारण सरकारचं धोरण, हे दुष्टचक्र प्रथम जोशींनी उलगडून दाखवलं. इतकंच नाही तर शहरीकरणाचं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचं कारणही त्यांनी साधार सांगितलं. शहरीकरण वेगानं का होत आहे? कारण शेती तोट्यात आहे, खेडी स्वयंपूर्ण नाहीत, शेतीत तोटा होतोय, म्हणून शहरात स्थलांतराचं प्रमाण वाढतंय, शहरं फुगतायत, बकाल होत आहेत, शहरांच्या पायाभूत सुविधांवर ताण येतोय, झोपडपट्टी, बालमजुरी, अस्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न मुळात शेतीच्या दारिद्र्याची बाय प्रॉडक्ट्स आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 45% लोकसंख्या शहरात राहते. 1971 साली महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या होती तेवढी संख्या शहरी भागात राहते. यातून शहरी भागात झोपडपट्टी निर्माण झाली. धारावीसारख्या महाकाय झोपड्या निर्माण झाल्या. या झोपड्यात मानवी जगण्याचा संकोच झाला. लोक पशुपातळीवरचं जीवन जगू लागले. शहरात गुन्हेगारी वाढली, व्यवसाय वाढला, बालमजुरी वाढली. लोकसंख्या वाढीनं जीवन संघर्ष अधिकच तीव्र झाला. वाहतूक कोंडीतून अधिक गंभीर प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांवर स्वतंत्र रीतीनं काम करणारी स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं राहिलं. एक संस्था एक प्रश्न घेऊन काम करू लागली. पण मुळात शहरं का फुगली? या सर्व समस्यांचं मूळ नेमकं कशात आहे? हे प्रश्न जर संपवायचे असतील तर काय करावं लागेल, यावर काम कोणीच करत नाही. शरद जोशींनी या परिघावरच्या प्रश्नांना हात घालण्याऐवजी शेतीमालाला भाव दिला तर ग्रामीण भागात संपत्ती निर्माण होईल आणि ग्रामीण भागातून स्थलांतर थांबेल. त्यातून शहरातील परिघावरचे प्रश्न सुटतील अशी मांडणी केली. नागरिकीकरणाच्या वाढत चाललेल्या समस्या सोडवायला शरद जोशी अजूनही उत्तर आहेत. वर्तुळावरच्या परिघाचा एक बिंदू घेऊन काम करण्यानं होणार नाही, तर केंद्रावर काम करावं लागेल, तेव्हा या समस्या सुटतील, हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत विरुद्ध इंडिया या संकल्पनेचं पेटंट जोशींकडेच जातं. ही विभागणी सर्वप्रथम त्यांनी केली. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि त्याहीपेक्षा आत्मविश्वास अशा सर्व स्तरावरची जमीन आसमानाची विषमता तिच्याकडे शरद जोशींच्या भारत विरुद्ध इंडियानं लक्ष वेधलं गेलं. आज अनेक जण भाषणात बोलताना त्याचा उल्लेख करतात, पण सर्वप्रथम ही विभागणी करण्याचं श्रेय निर्विवाद शरद जोशींचं आहे. एकाच देशात एक गरीब भारत आणि दुसरा श्रीमंत इंडिया कसा वसतो आहे, हे शरद जोशींनी ध्यानात आणून दिलं. योद्धा शेतकरी मध्ये ते म्हणतात, इंडियातील श्रीमंत बापाची निरुद्योगी तरुण मुलं एकेका बैठकीला चैन मोजे खातर ताजमहालसारख्या महागड्या हॉटेलमध्ये 5-5, 10-10 हजार रुपये उडवतात आणि आमच्या भारतातील खेड्यातील एखादी म्हातारी 5 पैशांचं नाणं धुळीत पडलं तर ते शोधण्यासाठी अर्धा तास डोक्यावर उन्हाचा मारा सहन करते. इंडियातील लहान मुलं मऊ मऊ उशीवर डोकेटून पहाटेची साखर स्वप्न पाहत असतात, तेव्हा भारतामधील त्यांच्याच वयाची मुलं डोक्यावर पाटी घेऊन शेण गोळा करायला बाहेर पडतात.
इंडियामधली मुलं झोपून उठली की ओव्हलटीन टोस्ट असा नाश्ता घेऊन युनिफॉर्म घालून महागड्या शाळेत इंडियन अभ्यास करण्यासाठी जातात आणि भारतामधली मुलं मात्र शिळ्या भाकरीचा चतकोर चघळून तांब्याभर पाण्यानं भूक भागवून हातात काठी घेऊन जनावरांच्या मागं माळावर जातात. एका देशातील दोन माणसांमध्ये असा फरक मी इतका कुठल्याही देशात पाहिला नाही. एका बाजूला चैन, मौज, ऐशाराम आणि दुसऱ्या बाजूला भनंग दारिद्र्य. खेड्यातल्या गरीब भारताला ध्रुव बाळाप्रमाणे कशी सापत्न भावाची वागणूक मिळते हे आजही दिसतं. शहरात लोडशेडिंग नाही आणि खेड्यात 12-12 तास लोडशेडिंग. मग त्यातूनच शहरात आणि खेड्यात काय जनावर राहतात काय हे विचारण्याचं धैर्य शेतकऱ्यात शरद जोशींमुळे आलं. एक लक्षात घेतलं पाहिजे की इंडिया भारत ही मांडणी करताना कुठे श्रीमंतांबद्दल दुस्वास किंवा मत्सर नाही. ही मांडणी कुठल्याही नकारात्मक भूमिकेतून किंवा कोल्ह्याला द्राक्ष आंबट या मानसिकतेतून झालेली नाही. ही विषमता मानवनिर्मित आहे. एकाच्या शोषणातून दुसरा श्रीमंत होतो आहे. हे जगापुढं आणणं आणि ही विषमता दूर करणं हा यामागचा उद्देश आहे. निसर्गनिर्मित विषमतेबाबत माणूस काहीच करू शकत नाही. म्हणजे कोणी काळा, कोणी गोरा, कोणी उंच, कोणी ठेंगणा आणि ही निसर्गनिर्मित विषमता आहे म्हणून जग सुंदरही आहे, वैविध्यपूर्ण आहे. पण मानवनिर्मित अन्याय विषमता दूर करणं माणसाच्या हातात आहे आणि ती झालीच पाहिजे हेच म्हणणं फुल्यांचं होतं, आंबेडकरांचं होतं. शरद जोशींचं मला प्रकर्षानं जाणवणारं मोठेपण हे की शरद जोशींनी निरक्षर अडाणी शेतकऱ्याला अर्थसाक्षर केलं. शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रात युनिव्हर्सिटीचं काम केलं आहे. खेड्यातील अडाणी शेतकरीही उत्पादन खर्च काढू लागलेत. शेतकऱ्यांची मुलं डंकेल प्रस्तावासारख्या महाकठीण शिफारसी आकडेवारी असलेल्या अहवालावर अगदी गावाच्या पारावर बसून बोलू लागले. शेतीवर सरकार किती खर्च करते, परदेशातलं सरकार किती सबसिडी देतं, भारतावर उणे सबसिडी आहे म्हणजे काय, हे सगळं सामान्य शेतकरी बोलू लागले. सामान्य निरक्षर शेतकऱ्यांना देखील अर्थसाक्षर करण्याची ताकद शरद जोशी यांनी लोकशाहीला दिलेलं फार मोठं योगदान आहे. कारण शेवटी लोकशाहीचा दर्जा हा त्या व्यवस्थेतील माणसाच्या एकूण समजेवर अवलंबून असतो. सामान्य माणसांना शरद जोशींनी ज्या प्रकारे जागं केलं, सुजाण बनवलं ते अविश्वसनीय वाटावं असंच आहे. कापूस एकाधिकार योजना असेल, साखर कारखाने जो भाव देतात तो भाव ठरवण्याची पद्धत सामान्य शेतकरी अभ्यासून त्याला आव्हान देऊ लागला. शरद जोशींनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं दैन्य, दुःख आणि भारत विरुद्ध इंडिया हे या पाठामध्ये मांडलं आहे. या पहिल्या पाठामध्ये आज आपण आता हे बघितलं. पुढच्या पाठात अजून आपण याबद्दल शिकूया. धन्यवाद.